2-4 दिवसापासून एक बातमी शेअर होते आहे। ही बातमी अनेकांनी मला देखील शेअर केलेली आहे। एका हिंदी वर्तमानपत्रामधली ही बातमी आहे आणि ही बातमी असे सांगते आहे की आता हिंदू राष्ट्राचं प्रारूप तयार झालेलं आहे। या बातमीचं शीर्षक आहे संतों ने बनाया हिंदू राष्ट्र का प्रारूप। अर्थातच संतांनी आता हिंदू राष्ट्राचं प्रारूप तयार केलेलं आहे असं या बातमीमध्ये थोडंसं विश्लेषणात्मक पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण हिंदू राष्ट्रवाद नावाची एक संकल्पना विद्यार्थ्यांना शिकवत असतो आणि विद्यार्थ्यांना शिकवत असताना आपण हिंदू राष्ट्राचे वेगवेगळे पैलू शिकवत असतो। म्हणजे की जसं लोकमान्य टिळकांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आहे किंवा सावरकरांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आहे किंवा गोळवळकरांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आहे, बिपिनचंद्र पाल यांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आहे। अशा वेगवेगळ्या अनुषंगाने आपण हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पना शिकवत असतो। परंतु आता हे नवीनच बातमी आलेली आहे की संतांनी आता एका वेगळ्या हिंदू राष्ट्रवादाचं प्रारूप तयार केलेलं आहे। हे प्रारूप 3 फेब्रुवारीला जनतेच्या समोर मांडण्यात येणार आहे असं देखील म्हटलं गेलेलं आहे। या बातमीमध्येच त्यांनी याचा उल्लेख केलेला आहे की 3 फेब्रुवारीला आम्ही हिंदू राष्ट्रवादाचं जे प्रारूप आहे हे प्रारूप लोकांच्या समोर मांडणार आहोत। मागच्या 12 महिने आणि 12 दिवसापासून या प्रारूपावरती काम सुरू होतं आणि हे प्रारूप तयार करण्यासाठी इतका मोठा कालावधी देखील त्यांना लागलेला आहे। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे की हे प्रारूप तयार करण्यासाठी एकूण 25 लोकांनी याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे। याच्यामध्ये उत्तर भारतातले 14 लोक आहेत आणि दक्षिण भारतामधले 11 लोक आहेत। असे एकूण 25 लोक याच्यामध्ये समाविष्ट करण्यात आलेले होते आणि या 25 लोकांनी हे हिंदू राष्ट्रवादाचं प्रारूप त्यांनी तयार केलेलं आहे। या 25 लोकांमध्ये काही मुख्य न्यायाधीश किंवा ज्याला सुप्रीम कोर्टाचे जज असं देखील म्हणतो, तर ते सुप्रीम कोर्टाचे जज देखील याच्यामध्ये सहभागी होते असं या बातमीमध्येच म्हटलेलं आहे। त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असंही म्हटलेलं आहे की हे जे काही प्रारूप आहे हे प्रारूप जवळपास 501 पानांचं प्रारूप आहे आणि 2035 पर्यंत हे प्रारूप भारतामध्ये लागू करण्याचा मानस आहे किंवा ते लागू होईल असं त्यांचं म्हणणं आहे। याच्यामध्ये काही तरतुदी देखील करण्यात आलेल्या आहेत असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। जसं की राष्ट्राध्यक्ष नावाची जी संकल्पना आहे, ही राष्ट्राध्यक्ष नावाची संकल्पना जी आहे किंवा राष्ट्राध्यक्षाची निवड जी आहे हे गुरुकुल मधून होईल किंवा गुरुकुल पद्धतीने जे काही शिक्षण घेतलेले लोक आहेत किंवा गुरुकुल जे आहे या गुरुकुलच्या माध्यमातून राष्ट्राध्यक्षांची निवड होईल आणि राष्ट्राध्यक्ष हे युद्धाचं नेतृत्व करतील असं त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे राष्ट्राध्यक्ष पदाच्या बाबतीमधली तरतूद त्याच्यामध्ये आहे। हिंदू न्याय व्यवस्था इथे लागू होईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। म्हणजे न्याय व्यवस्थेच्या बाबतीमध्ये देखील त्यांनी भाष्य केलेलं आहे की न्याय व्यवस्था कशा पद्धतीची असेल आणि या न्याय व्यवस्थेमध्ये हिंदू न्याय व्यवस्थेला प्रामुख्याने स्थान देण्यात येईल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। इतकंच नाही तर आर्य समाजाने जी काही कर्मावर आधारित वर्णव्यवस्था स्वीकारलेली होती त्याच पद्धतीची कर्मावर आधारलेली वर्णव्यवस्था याच्यामध्ये स्वीकारलेली आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे। आता कर्मावर आधारित जी वर्णव्यवस्था आहे ती वर्णव्यवस्था आपण बघतोय की ती युरोपमधून आलेली आहे किंवा ज्याला आपण ग्रीक पॉलिटिक्समध्ये ज्यावेळेस आपण अभ्यास करतो त्यावेळेस तिथं आपल्याला ही कर्मावर आधारित असलेली जी काही वर्णव्यवस्था आहे ती असली पाहायला मिळते। परंतु भारतामध्ये मात्र ती जन्मावर आधारित आहे असं देखील म्हटलं जातं किंवा जन्मावर आधारित होती। पण आता ही जी वर्णव्यवस्था आहे याच्यामध्ये त्यांना रिशेप केलेलं आहे आणि त्यांनी याला कर्मावर आधारित केलेलं आहे। अशा प्रकारचं हे जे प्रारूप आहे हे प्रारूप तयार झालेलं आहे आणि 2035 पर्यंत हे प्रारूप लागू केलं जाईल असं देखील म्हटलं जातंय। अर्थातच आतापर्यंत ज्या काही संकल्पना आपण हिंदू राष्ट्रवादाच्या बाबतीमध्ये शिकवत होतो त्याच्यापैकी ही एक वेगळी संकल्पना आपल्याला पाहायला मिळते आहे। आता यापूर्वी अशा प्रकारचं प्रारूप तयार झालेलं होतं का किंवा हिंदू राष्ट्रवादाची एखादी संहिता किंवा एखादं संविधान तयार होतं का असं जर आपण विचार केला तर हिंदू महासभेच्या माध्यमातून सत्कर समिती नावाने एक समितीची स्थापना करण्यात आली होती, गठीत करण्यात आली होती, ज्याच्यामध्ये 5 लोक काम करत होते आणि या 5 लोकांनी मिळून एक कॉन्स्टिट्यूशनचा ड्राफ्ट तयार केलेला होता ज्याला हिंदुस्तान फ्री स्टेट असं म्हटलेलं होतं, कॉन्स्टिट्यूशन फॉर हिंदुस्तान फ्री स्टेट असं म्हटलेलं होतं। आणि याच्यामध्ये 5 लोकांनी काम केलेलं होतं आणि भारताचं नेमकं सिस्टम कसं असेल यावरती त्यांनी भाष्य केलेलं होतं। याच्यामध्ये वेगवेगळे भाग त्यांनी बनवलेले होते आणि ते ड्राफ्ट देखील आजही उपलब्ध आहे, तुम्ही ते वाचू शकता। स्वातंत्र्यापूर्वी देखील अशा प्रकारचा एक ड्राफ्ट तयार झालेला होता। स्वातंत्र्यानंतर आता ज्या वेळेस 2014 नंतर नरेंद्र मोदी यांचं सरकार पुढे आलेलं आहे किंवा सत्तेमध्ये आलेलं आहे किंवा 1990च्या नंतर ही जी काही हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना आहे ही हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना सातत्याने पुढे येते आहे। या अनुषंगाने जर तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर माझं हिंदू राष्ट्रवाद परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा। याच्यामध्ये मी
सावरकरांची हिंदू राष्ट्रवादाची संकल्पना असेल, गोळवळकरांची असेल किंवा लोकमान्य टिळकांची असेल, बिपिनचंद्र पाल यांची असेल, तर अशा किंवा स्वामी विवेकानंदांची असेल, अशा वेगवेगळ्या हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेवरती मी याच्यामध्ये भाष्य केलेलं आहे. आणि या संकल्पना कशा पद्धतीच्या आहेत आणि याच्यामध्ये नेमका काय साम्य आहे आणि काय भेद आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. पण आता ही जी काही नवीन संकल्पना आलेली आहे याच्यामध्ये नेमकं काय आहे हे पूर्णपणे जरी उघड झालेलं नसलं तरी याच्यामध्ये राष्ट्राध्यक्ष, न्यायव्यवस्था आणि जी काही आपली वर्णव्यवस्था आहे याच्यावरती प्रामुख्याने भाष्य करण्यात आलेलं आहे. हिंदू राष्ट्रवाद नावाची जी संकल्पना आहे किंवा कोणतेही राष्ट्र निर्माण करायचं असेल तर या राष्ट्राच्या संकल्पनेमध्ये आपल्याला एकमय होणं गरजेचं आहे. म्हणजेच जिथे एकमय लोकांचा समूह असतो तिथे राष्ट्र निर्माण होतं असं महात्मा फुलेंचं म्हणणं होतं. आणि म्हणून आपल्याला एकमय लोकांचा समूह झाल्याशिवाय राष्ट्र निर्माण होणार नाही. त्यांच्यामध्ये राष्ट्राविषयी असलेली एकतेची भावना किंवा आपण सर्वजण एक आहोत ही जी भावना आहे ही भावना निर्माण करावी लागते. आता कोणतंही राष्ट्र असो, हिंदू राष्ट्रवाद असो, मुस्लिम राष्ट्र असो, बौद्ध राष्ट्र असो, ख्रिश्चन राष्ट्र असो की इतर कोणतंही राष्ट्र असो, या प्रत्येक राष्ट्रामध्ये लोकांनी एकमय होणं गरजेचं असतं. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं सांगितलं की हिंदू हे राष्ट्र नाही आहे, मुस्लिम हे सुद्धा राष्ट्र नाही आहे, पण हिंदू आणि मुस्लिम यांचं वेगवेगळं राष्ट्र होऊ शकतं जर त्यांनी ठरवलं तर, किंवा हिंदूंचे वेगळं राष्ट्र होऊ शकतं, मुस्लिमांचे वेगळं राष्ट्र होऊ शकतं, किंवा दोघांनी जर ठरवलं तर दोघांचं मिळून देखील एक राष्ट्र होऊ शकतं. परंतु त्यासाठी त्यांना एकमय व्हावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी महत्त्वाची अडचण सांगितली हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पनेमधली ती त्यांनी सांगितली की भारतामध्ये जाती व्यवस्था आहे आणि जाती व्यवस्था ही कधीच एकमेकाला एकत्र येऊ देत नाही. प्रत्येक जात ही स्वतःला स्वतंत्र राष्ट्र समजत असते आणि तिने स्वतःचं एक कंपाऊंड वॉल तयार करून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे ती कोणामध्ये इन्व्हॉल्व्ह होत नाही आणि दुसऱ्या कोणाला तिच्यामध्ये ती इन्व्हॉल्व्ह होऊ देत नाही. आणि म्हणून असं जर असेल तर या देशामध्ये राष्ट्र कसं निर्माण होईल हा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा होता. हिंदू राष्ट्रवाद निर्माण करण्यासाठी देखील हाच मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समोर केला आणि त्यांनी सांगितलं की जर हिंदू राष्ट्र निर्माण करायचं असेल तर आपल्याला या जाती व्यवस्थेला संपवावं लागेल आणि लोकांना एकमय करावं लागेल. हिंदूंचं एक वेगळं राष्ट्र होऊ शकतं परंतु त्यांना एकमय करणं गरजेचं आहे आणि एकमय करण्याच्या मधला जो महत्त्वाचा अडथळा आहे ती आहे जाती व्यवस्था. आणि या जाती व्यवस्थेला जर तुम्ही संपवू शकलास तर हिंदू राष्ट्रवाद निर्माण होऊ शकतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू राष्ट्रवाद असेल किंवा मुस्लिम राष्ट्रवाद असेल किंवा कोणताही राष्ट्रवाद असेल तर या सगळ्यांनाच सांगितलेलं होतं की लोक एकमय करण्याची जर प्रक्रिया तुमच्याकडे असेल तर तुम्ही तुमचं राष्ट्र निर्माण करू शकता. थॉट्स ऑन पाकिस्तानमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं विश्लेषण केलेलं आहे. त्याचबरोबर ॲनिहिलेशन ऑफ कास्ट हे जे काही 1936च्या लाहोरच्या भाषणाच्या अनुषंगाने त्यांनी भाषण तयार केलेलं होतं त्यामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचा उल्लेख केलेला आहे. आणि 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान सभेमध्ये जे काही शेवटचं भाषण दिलं त्या शेवटच्या भाषणामध्ये देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हेच सांगण्याचा प्रयत्न केला होता की तुम्ही जर एक झाला तर जगातली कोणतीही ताकद तुम्हाला अडवू शकणार नाही, परंतु एक होण्यासाठी तुम्हाला आपापसामध्ये असलेला जातीभेद संपवावा लागेल. जातीभेद संपवून जर तुम्ही एकमय होऊ शकलात तर तुमचं एक स्वतंत्र राष्ट्र निर्माण होऊ शकतं. परंतु हे करणं म्हणावं तेवढं सोपं नाही आहे, कारण माणसं आपली जात सोडायला तयार नसतात. जातीला त्यांनी स्वतःचा एक दागिना म्हणून घेतलेला आहे. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की जिथं जिथं एकाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो तिथं तिथं जात नावाचा हा राक्षस मध्ये येतो. आणि म्हणून त्यांनी या जात नावाच्या घटकाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाकाय राक्षस असं म्हटलेलं आहे. आणि हा महाकाय राक्षस जर तुम्हाला मारता आला आणि त्याला जर तुम्हाला या व्यवस्थेमधून हद्दपार करता आलं तर तुम्ही कोणत्याही प्रकारचं राष्ट्र निर्माण करू शकता. परंतु जोपर्यंत जाती व्यवस्था आहे तोपर्यंत कोणत्याही प्रकारचं राष्ट्र निर्माण करता येणार नाही, कारण प्रत्येक जात ही स्वतःला स्वतंत्र समजत असते आणि तिला एक वेगळं कंपाऊंड आहे आणि ती स्वतःला त्याच्यामध्ये तिने बंदिस्त करून घेतलेला आहे. ती तिचा दरवाजा उघडायला त्याला तयार नाही आणि दरवाजा उघडून बाहेर यायला तयार नाही आणि दरवाजा उघडून बाहेरच्यांना आत घ्यायला देखील तयार नाही. आणि म्हणून राष्ट्र निर्माण होणं हे अवघड आहे. कोणतंही राष्ट्र असो, हिंदू असो, मुस्लिम असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो की इतर कोणतंही राष्ट्र असो, हे जर राष्ट्र निर्माण तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला या सगळ्या घटकांचे दरवाजे तोडावे लागतील आणि तुम्हाला एकमय व्हावं लागेल, तरच तुमचं राष्ट्र निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या संकल्पनेकडे देखील तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. आता ही जी काही बातमी आलेली होती की संतों ने बनाया हिंदू राष्ट्र का प्रारूप, हे प्रारूप कशा प्रकारचं असेल हे आपल्याला 3 फेब्रुवारीला समजेल, कारण 3 फेब्रुवारीला हे प्रारूप जनतेच्या समोर मांडण्यात येईल असं देखील म्हटलं गेलेलं आहे. तोपर्यंत आपण वाट बघूया की नेमकं या प्रारूपामध्ये नेमकं काय आहे. तोपर्यंत शक्य असेल तर इतरांच्या ज्या काही हिंदू राष्ट्रवादाच्या संकल्पना आहेत त्या संकल्पना वाचायला नक्की विसरू नका. त्यासाठी संदर्भ म्हणून माझा हिंदू राष्ट्रवाद परिवर्तनशील भारतीय समाजात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका हा ग्रंथ वाचायला नक्की विसरू नका.